हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सेटनेट मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. ओके, त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये आय डीमध्ये काय काय विषय, काय काय कन्सेप्ट, काय काय सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण चेक करणार आहोत. ओके, तर जाऊयात कंपनीच्या वेबसाईटवरती. आपण आपला आय डी लॉग इन करूयात. इथं 3 लाईन्सवरती क्लिक करून लॉग इन अँड रजिस्ट्रेशन आपण आपला आय डी लॉग इन करूयात. आय डी लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं दिसत आहे आपला डॅशबोर्ड. ओके, आता याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत, काय कुठं काय गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, पहिल्यांदा इथं दिसत आहे ॲक्टिव्ह स्टेटस, म्हणजे तुमचा आय डी ग्रीन आहे. त्याच्यानंतर इथं ॲक्टिवेशन डेट, हा आय डी कधी ग्रीन झालेला आहे. त्याच्यानंतर टोटल बोनस, म्हणजे तुमचा टोटल इन्कम किती झालेला आहे. ओके, आजचा म्हणजे पर डेचा डेलीच्या डेली तिथं इन्कम दाखवतो. लेवल बोनस म्हणजे तुमचा जो फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलचा जो इन्कम आहे 30 रुपये आणि 70 रुपये तो इथं दाखवणार आहे. मॅचिंग बोनस, तुमची बायनरी म्हणजे लेफ्ट राईटला मॅचिंग झालेले जे 150 रुपये आहेत, 150 रुपयांनी ते जॉईन झालेले मॅचिंग झालेले सगळे इन्कम इथं दाखवणार आहेत. सुपर मॅचिंग बोनस म्हणजे तुमच्या खालच्या व्यक्तीच्या मॅचिंगच्या 10% येणारा इन्कम तो इथं शो होणार आहे, दाखवणार आहे. ओके, अवेलेबल बॅलन्स, तुमचा टोटल बॅलन्स किती आहे. ओके, विड्रॉल म्हणजे तुम्ही विड्रॉल केलेली अमाऊंट आत्तापर्यंत किती आहे इथं सगळं ते होणार आहे, शो होणार आहे. त्याच्यानंतर ई पिन, तुमच्याकडे ज्या काही 700 रुपयाच्या ज्या आपल्या पिना आहेत त्या किती आहेत. ओके, त्याच्यानंतर खाली टोटल टीम, तुमच्या लेफ्टला किती टीम आहे, तुमच्या राईटला किती टीम आहे इथं ते दाखवत आहे. ओके, लेफ्टला ॲक्टिव्ह टीम आणि राईटची ॲक्टिव्ह टीम म्हणजे ॲक्टिव्ह आय डी किती आहेत. लेफ्टला एक आय डी ॲक्टिव्ह आहे, राईटला एक आय डी ॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर तुमचे डायरेक्ट लोक किती आहेत, तर इथं 4 लोक डायरेक्ट दाखवत आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुमची लेफ्ट बी व्ही राईट बी व्ही म्हणजे एक व्यक्तीला तुम्ही जॉईनिंग केलं त्याचा आय डी ग्रीन केल्यानंतर 150 बी व्ही एका व्यक्तीचे, दुसरा व्यक्ती जॉईन केला त्याचे 150 बी व्ही असे मॅचिंग झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला लेफ्ट आणि राईटची रेफरल लिंक दिसत आहे स्वतःची. ठीक आहे, तरी तुम्ही कॉपी करून पण दुसऱ्याला देऊ शकता. सगळ्यात खाली आहे बिझनेस PDF. ओके, ही झालेली आहे डॅशबोर्डची पूर्ण माहिती. याच्यामध्ये एवढं असं डॅशबोर्डमध्ये एवढे फीचर्स आहेत, एवढ्या अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण इथं जाऊया 3 लाईन्सवरती. इथं बघितलं तर पहिल्यांदा होम पेज आहे, आपण होम पेजवरती होतो. आता दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे शॉप म्हणजे इथं जे कंपनीचं जे काही प्रोडक्ट वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. ओके, त्याच्यानंतर ऑर्डर, आपण प्रोडक्ट ऑर्डर केल्यानंतर इथं आपल्याला शो होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲफिलिएटमध्ये जाऊयात. ॲफिलिएटमध्ये जवळपास 5 ते 6 ऑप्शन दिसत आहेत. ओके, त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ॲक्टिवेशन म्हणजे काय की आपण आय डी ॲक्टिवेट करण्यासाठी ह्या ॲक्टिवेशनचा वापर करतो इथं आय डी वगैरे टाकून प्रॉपरली. ठीक आहे, त्याच्यानंतर कोर टीममध्ये काय की तुमची स्वतःची डायरेक्ट स्पॉन्सर केलेली व्यक्ती आहे ते सगळे इथं तुम्हाला दाखवणार आहेत. ओके, कोर टीम म्हणजे तुमचे स्वतःचे डायरेक्ट स्पॉन्सर. त्याच्यानंतर इथं बायनरी ट्री. ओके, म्हणजे तुमचा बायनरी जो ट्री आहे तो इथं तुम्हाला शो होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ऑल टीम, तुमच्या खाली ऑल म्हणजे लेफ्टला किती टीम आहे, राईटला किती टीम आहे इथं दाखवत आहे. ओके, त्यांची लिस्ट प्रॉपर, त्यांचे नाव आणि त्यांचे यूजर आय डी नंबर. ठीक आहे, असं दाखवणार आहे. त्याच्यानंतर गिफ्ट्स कुपन म्हणजे तुमच्याकडे ते 3 कुपन आहेत. तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला तिथं 3 कुपन्स दाखवणार आहे. ओके, इथं 3 कुपन दाखवत आहे. 200 रुपयाचे 3 कुपन्स तुम्हाला असे मिळणार आहेत ते इथं दाखवतं. ठीक आहे, गिफ्ट्स कुपन. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ई पिन. ओके, इथं ई पिनमध्ये काय की तुम्ही ई पिन कुणाला पाठवू पण शकता. तुमच्याकडे एखादी पिन मी दिली, वरून तुम्हाला कंपनीने पिन दिली तर त्या व्यक्तीचा जो काही पिन आय डी नंबर आहे त्या आय डी नंबर टाकून त्या व्यक्तीला तुम्ही पिन तुमच्या बसते, समजा तुमच्याकडे 4 पिन आहे, त्या व्यक्तीला एक पिन सेंड करायची तर आय डी नंबर टाकून इथं त्या व्यक्तीला पिन सेंड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली पेआउटमध्ये विषय काय इथं काय आहे की इथं बायनरी लेवल आणि इथं म्हणजे बायनरीमध्ये तुमची बायनरी किती आली आजची. ठीक आहे, मॅचिंग किती झालं. त्याच्यानंतर इथं तुमचं ॲडमिन TDS किती कट झालं. ओके, तुमचं वॉशआउट किती झालं. ओके, म्हणजे तुमचं 2000च्या कॅपिंगच्या वरती किती हे झालं ते सगळं इथं दाखवतं मॅचिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर लेवलमध्ये काय दाखवतं की तुम्हाला पहिल्या लेवलचा इन्कम किती आला, सेकंड लेवलचा इन्कम किती आला, तो कोणाकोणता आला, तो आय डी किती नंबरचा आहे, किती तारखेचा आला, इथं सगळं रिपोर्ट शो होतो. त्याच्यानंतर सुपर मॅचिंग इथं काही दाखवत नाही, पण सुपर मॅचिंग ज्या व्यक्तीकोणता तुम्हाला आलेला आहे त्या व्यक्तीचा आय डी सुपर मॅचिंगमध्ये दाखवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विड्रॉल रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकता. विड्रॉल रिक्वेस्ट टाकण्यासाठी इथं तुम्हाला बघू शकता इथं आहे. ओके, त्याच्यानंतर आपले विड्रॉल रिपोर्ट, तुम्ही विड्रॉल केलेले कधी विड्रॉल केले त्याचा रिपोर्ट इथं राहतो. इथं प्रोफाईलमध्ये इथं तुमची प्रोफाईल वगैरे सगळं
आहे. ओके, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर चेंज पासवर्ड, इथून तुम्ही तुमचा जो आहे तो चेंज पासवर्ड पण करू शकता. तुमचा जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड तुम्ही क्रिएट करा आणि तो पासवर्ड अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या डॅशबोर्डवरती आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील. नसतील आल्या तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि प्रॉपरली सगळ्या गोष्टी समजून घ्या. ओके, थँक्यू, बाय बाय, टेक केअर.